हर्सुल पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांवर धडक प्रहार। दादा बुधर जेरबंद। 23,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त। हर्सुल परिसरात अवैध दारू विक्रीचा काळा बाजार करून उच्छाद मांडणाऱ्या दादा बुधर याला हर्सुल पोलिसांनी धडक कारवाई करत अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 23,520 रुपयांचा दारूसाठा जप्त केला असून परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार काकडपाना येथील दादा बुधर हा आपल्या राहत्या घरातून बेकायदेशीरपणे दारूची विक्री करत होता। याबाबत स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या। या तक्रारींची दखल घेत हर्सुल पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सोमवार दिनांक 23 जून रोजी धाड टाकून आरोपीला रंगे हात पकडले। यावेळी त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आला। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीवर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही तो पुन्हा अवैध धंद्यात सक्रिय झाला होता। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अशा समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करून मोक्कासारखे कडक कायदे लागू करण्याची मागणी केली आहे। ही कारवाई हर्सुल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक API जीवन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। यावेळी API जीवन बोरसे यांनी अवैध दारू विक्री व तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा दिलाय। नमस्कार, मी API जीवन बोरसे, हर्सुल पोलीस स्टेशन। काल दिनांक 23 जून 2026 रोजी आम्हाला माहिती मिळाली की हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारूची विक्री होणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही सापळा लावून रेड केलेली आहे। त्या रेडमध्ये आम्ही साधारणतः 23,000 रुपयाचा दारूच्या बाटल्या जप्त केलेल्या आहेत आणि गुन्हा नंबर 83/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65E प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। माझं हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना आवाहन आहे, तुम्हाला जर अवैध दारूबद्दल कोणतीही माहिती मिळाली ती तात्काळ पोलिसांना कळवावी। आम्ही त्यावर कठोरात कठोर कारवाई करू। धन्यवाद। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दादा बुधरच्या अवैध धंद्यांमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत। तंत्रभूमी नाशिकसाठी प्रतिनिधी रामदास शीद, हर्सुल।